पावसाळ्यात स्नेक बाईट म्हणजेच सर्पदंशाचा धोका अधिक असून नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी असे आवाहन पालघरच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। मात्र पालघर जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशावर लस म्हणजेच इंजेक्शन उपलब्ध नसल्याने किंवा वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने किंवा अपुरी आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पालघर जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत। ही एक गंभीर समस्या आहे। मात्र पालघर जिल्ह्यात 8 तालुक्यांमध्ये सर्पदंशासाठी 7100 इतकी लस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। याबाबतचे वृत्त लोकमत मध्ये प्रसारित करण्यात आले होते। तर मनोर आणि मनोर परिसरातील रुग्णांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत। तर एका घटनेत पालकांनी मनोर ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला होता। मात्र सध्या पावसाचे दिवस सुरू आहे आणि सर्पदंशाच्या घटना ह्या घडतच आहे। यासाठी आम्ही मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर उपचारासाठी किती औषध साठा शिल्लक आहे किंवा उपलब्ध आहे याची माहिती घेण्यासाठी आज गेलो होतो। आज 24 जुलै रोजी रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्पदंशावर अँटी वेनम किंवा अँटी स्नेक वेनम हे इंजेक्शन 116 या प्रमाणात उपलब्ध आहे। म्हणजेच सर्पदंशावर 116 लसी सध्या या रुग्णालयात उपलब्ध आहेत। तर अजून 200 इंजेक्शनांची मागणी करण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती रुग्णालयाच्या औषध विभागाकडून मिळाली आहे। तर सध्या या रुग्णालयात सर्पदंशाचे किती रुग्ण दाखल आहे किंवा ऍडमिट आहे याबद्दल सुद्धा आम्ही याच दरम्यान माहिती घेतली। तर सध्या या रुग्णालयात सर्पदंशाचे 5 रुग्ण ऍडमिट आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। तर या रुग्णालयात जून आणि जुलै या 2 महिन्यात सर्पदंश झालेल्या 186 रुग्णांची नोंद आहे। तर याच दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर राजगुरू यांच्याशी फोनद्वारे बोलणं झालं। त्यांनी याबाबत सांगितलं की सर्पदंश झाल्यावर जादू टोणा किंवा धार्मिक विधी करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी मदत होईल। एकंदरीत साप चावल्यावर कोणती लक्षणे असतात किंवा उशिरा उपचार केल्याने रुग्ण दगावतो, त्यामुळे याच्यावर जनजागृती होणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले। जनजागृतीमुळे लोकांना साप चावल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती मिळेल। यामुळे योग्य प्रथमोपचार करणे आणि वेळेत वैद्यकीय मदत घेणे शक्य होईल, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल असे त्यांनी फोनद्वारे आवाहनच केलं आहे। मात्र एकीकडे शासन आरोग्याच्या सुविधा देण्याच्या गप्पा मारत असले तरी त्या देण्यास ग्रामीण रुग्णालय प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे। या ठिकाणी नियोजनाचा अभाव, डॉक्टरांचा निष्काळजीपणा, डॉक्टरांचा हलगर्जीपणा, उपचारासाठी टाळाटाळ यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे असे देखील समोर आले आहे। तर सध्या शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ, ग्रामीण भागातील लोकांनी यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे। कारण सध्या पावसाळा सुरू आहे। झाडे झुडपात काम करताना किंवा शेतात जाताना योग्य ती प्रत्येकाने काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी। घरात सुद्धा लाकडांच्या फटी काढताना, लाकडांच्या जे फटी असतात चूल पेटवण्यासाठी, ते लाकडे काढताना किंवा घराच्या परिसरात वावरताना चप्पल, जुते, बूट घालताना नीट तपासून ते वापरा। सतर्क रहा, सुरक्षित रहा।